समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवार त्यांच्या पत्नी लीता मोतेवार यांचे 4 किलो सोन्याचे दागिने चोरीला गेलेले आहेत। वाल्लेकरवाडीत राहणाऱ्या ड्रायव्हरच्या घरी त्यांनी 8 किलो सोनं ठेवलं होतं आणि 2 स्वतंत्र डब्यात 4-4 किलोचं हे सोनं ठेवण्यात आलं होतं। त्यापैकी एक डबा 29 जानेवारी 2016 ला चोरला गेला। मात्र याची तक्रार न देता लीना मोतेवार यांनी चक्क चालक करमाळ्याला पाठवलं। नजीम मुला आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नजीम, काय नेमकं सगळं प्रकरण आहे? दीपक, गुन्हे शाखेचे युनिट 4 आहेत, त्यांनी 2 दिवसापूर्वी काही आरोपींना अटक केली होती वाकडमधून। त्यांच्याकडे बरंच सोनं जे आहे ते सापडलं होतं। त्याची काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व ते सोनं आहे त्याची आणि माहिती दिली होती। मात्र तपासात आता असं समोर आलेलं आहे की समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवार यांच्या पत्नी लीना मोतेवार यांचं 4 किलो सोनं जे आहे ते त्यांचं चोरीला गेलेलं आहे। वाल्लेकरवाडीत त्यांचा चालक जो आहे नरहरी घरत याच्या घरामध्ये त्यांनी हे 8 किलो सोनं ठेवलेलं होतं। 2 स्वतंत्र डब्यामध्ये 4-4 किलो सोनं ठेवलं होतं। त्यातला एक डबा जो आहे तो चोरट्यांनी 29 जानेवारी 2016 म्हणजे महेश मोतेवार यांच्या अटकेनंतर काही दिवसांमध्येच हे सोनं जे आहे ते चोरीला गेलेलं होतं। त्यानंतर त्यांनी चालकांवरती थेट संशय घेतला होता। सुरुवातीला त्याला मारहाण देखील केल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। त्यानंतर चालकानेही सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर थेट नरहरीला जे आहे ते गुन्हा दाखल करण्याऐवजी नरहरीला त्यांनी करमाळ्याला हलवलं आणि या प्रकरणापासून तू दूर राहा, कोणत्याही प्रकारची तक्रार यामध्ये द्यायची नाहीये, जर तक्रार दिली तर बदनामी होऊ शकते असं देखील लीना मोतेवार यांच्याकडून बोललं गेलं। थेट आता हे प्रकरण जे आहे ते गुन्हे शाखेच्या 4 नंबर युनिटचे जे आरोपी पकडले होते त्या आरोपींच्या तपासामध्ये हे सर्व बिंग फुटलेलं आहे आणि आता 4 किलो सोनं चोरीला गेलेलं आहे। 29 जानेवारीला चोरी गेलेलं सोनं याची कोणत्याही प्रकारची तक्रार न दिल्यामुळं आता हे सोनं नेमकं कुठून आलं, कशा पद्धतीनं आलं आणि चालकाकडे का ठेवला, असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहिलेत आणि याचा छडा जे आहे ते गुन्हे शाखा युनिट 4 लावण्याचा प्रयत्न करते। नजीम, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।